जयरामजी पुरकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ कृषी तज्ञ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर ठाकरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य माननीय सिद्धेश्वर बाबू शिंदे, त्याचप्रमाणे कृषी विश्व ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर सुभाषदादा शिंदे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ उद्योजक पांडुरंगदादा चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। आज जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसं पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्काराचं वितरण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या समारंभाला अतिशय दिग्गज असे महनीय व्यक्तिमत्व या समारंभ सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला लाभले आहेत। ही अतिशय आनंदाची बाब आहे। ही पाहुणे मंडळी आज या गोदातीरी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। गेल्या अर्धा तासापासून आपण ज्यांना व्हॉइस ऑफ नाशिक म्हणून ओळखलं जातं असं गायिका सुगदाची आणि ज्येष्ठ गायिका रेखाची महाजन यांना ऐकत होतात। सुरुवातीला पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत। आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ आदरणीय वंदनीय रमेश दादा ठाकरे साहेबांचं स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय डॉक्टर संजयजी जाधव साहेबांना विनंती करतो की आदरणीय ठाकरे साहेबांचं स्वागत त्यांनी या ठिकाणी करायचं आहे। आदरणीय ठाकरे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करूया। आणि त्यानंतर ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ टाळ्यांचा गजर आपण सुरू ठेवूया। त्यानंतर ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयरामजी पुरकर यांचं स्वागत गोरख भाऊ जाधव यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। अतिशय आनंद होतोय आणि इफ्को नवी दिल्लीच्या संचालिका आदरणीय साधनाताई जाधव यांचं स्वागत सौ सविताताई जाधव यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांची दाद आपण या ठिकाणी देऊया। आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे महासंचालक डॉक्टर मंगेशजी देशमुख साहेबांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत। आमचे सहकारी उत्तमजी रौंदळ यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर देशमुख साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचंय। त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी संचालक डॉक्टर सुभाषदादा शिंदे यांचं स्वागत नाना पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। नगरसेवक रुचिभाऊ कुंभारकर यांचं स्वागत श्याम गोसावी, केंद्रीय कृषी तज्ञ राजेंद्र गावंडे साहेबांचं स्वागत भगवानजी खरे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। निवृत्ती नेहारकर हे मोठे कांदा उत्पादक आहेत। ज्येष्ठ उद्योजक पांडुरंगदादा चव्हाण यांचं स्वागत मयूर गौल यांनी करावं असं निवृत्ती नेहारकर यांनी करावं असं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबरावजी हेलो हेलो जी
स्वागताच्या रम्य काळी, स्वागताच्या रम्य काळी, स्वर्ग भासी भूवरी, अर्पिता ही भाव पुष्पे, स्वागताच्या रम्य काळी, स्वागताच्या रम्य काळी, ज्योत येते तेज वाढ सर्वदा लावे, वेल झाडा केवढा आशिषा द्या सावे, वाहते ही ज्ञान गंगा पुण्य धर्मी दर्शनाने, स्वागताच्या रम्य काळी, स्वागताच्या स्वर्ग भासे भूवरी. अतिशय सुंदर, धन्यवाद सुगदा. अभिमान मातीचा, अभिमान शेतकऱ्याचा, हे बळीराजा काळ्या आईची सेवा करणारा तू, हे बळीराजा काळ्या आईची सेवा करणारा तू, सगळ्या जगाचा पोशिंदा तू, सगळ्या जगाचा पोशिंदा तू, आशेचा किरण तू, महाराष्ट्राचा अभिमान तू, महाराष्ट्राचा अभिमान तू. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या सभागृहामध्ये तुम्ही उपस्थित झालेले आहात. व्यक्तिशः तुम्हा सर्वांना मी नमन करतो आणि यानंतर प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर संजयजी जाधव. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलं रत्न, ते खऱ्या अर्थानं भारताचा सुपुत्र आणि भारतरत्न घटनेचे शिल्पकार. इतक्या काही भूमिका आहे, शिक्षण असेल, सहकार असेल, समाजकारण, राजकारण, असं एकही क्षेत्र नाही. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब, ज्यांना भाऊसाहेब म्हणून संबोधलं जातं, अशा भाऊसाहेबांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे. आज ग्रामीण भागातील गोरगरीब, अतिशय मागास जी मंडळी आहेत, अशी मुलं हजारोंच्या संख्येने परदेशामध्ये आज उच्च शिक्षण घेत आहेत. आणि अशा पंजाबरावांचं इतकं मोठं योगदान आहे, हरित क्रांतीमध्ये आहे. जेव्हा देशाचं उत्पन्न कमी होतं ते वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त जे प्रयत्न केले ते सगळे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या, जेव्हा त्यांना मंत्रिपद होतं त्या कार्यकाळात केले. मोठं दिल्लीतलं कृषी प्रदर्शन असेल किंवा जगभरातून जे आलेले लोक 2 महिने चाललेलं, म्हणजे आजपर्यंत एकाही सत्ताधाऱ्याला किंवा कोणालाही इतकं मोठं कृषी प्रदर्शन भरवता आले नाही जे 2 महिने चाललं, ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी भरवलं होतं दिल्लीमध्ये. आणि हे जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा परदेशात जातो, तिथं शिक्षण घेतो आणि त्या बॅरिस्टर झाल्यानंतर आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशातील गरीब जनतेसाठी करतो, गरीब लोकांसाठी करतो, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करतो. आणि ज्या सामाजिक असतील, ज्या कुठल्याही चळवळी असतील, त्या चळवळीमध्ये अग्रक्रमाने काम करणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं कार्य आहे. आणि शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेलं, जसं मागाशी मी म्हटल्याप्रमाणे इतकं मोठं रत्न, ज्याने इतका मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि मी त्या कालच मी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की असाच एकमेव माणूस आहे का जो माणूस, विचार करा की मी गेल्यानंतर या संस्थेचा अध्यक्ष हा माझ्या रक्ताच्या नात्यातील माणूस राहणार नाही. आहे का आजच्या काळात? आज तर आम्हाला अध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला सचिव आमची बायको पाहिजे, आमचेच पोरं पाहिजे, सगळ्या डायरेक्टर बॉडीवर सगळे आम्हीच पाहिजे, अशी परिस्थिती आहे. आणि एक माणूस एवढं मोठं संस्थान उभं करतो, लाखो विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, घडवलं जातं, मेडिकल, इंजिनिअरिंग सगळ्या प्रकारची कॉलेज आहेत. आणि अशी व्यक्ती म्हणते की मी गेल्यानंतर हे माझं जे संस्थेचं अध्यक्षपद आहे हे माझ्या रक्ताच्या नात्यातील लोकांना आहे. आणि तेव्हा विमलताई त्यांच्या सुविद्य पत्नी जेव्हा भाऊसाहेबांच्या निधनानंतर त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी विचारलं तर त्यांना संस्थेच्या माणसांनी सांगितलं का तुम्ही संत तुकडोजी महाराजांकडे जा. जेव्हा संत तुकडोजी महाराजांकडे विमलताई गेल्या आणि त्यांनी सांगितलं आता भाऊसाहेबांच्या मागं हे काय होणार संस्थेचं वगैरे, तेव्हा संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं का भाऊसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की रक्ताच्या नात्यातली व्यक्ती या संस्थेचा अध्यक्ष होणार नाही. त्यानंतर विमलताईने अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगलं आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे ते कुठलेही तक्रार नाही, काही नाही, अशी जी माणसं आहेत लक्षात घ्या. आणि हे आदर्श निर्माण करणारी माणसं आहे ही खरोखर आपल्या देशाचे भारतरत्न आहेत, सुपुत्र आहेत. त्याला कितीही पदव्या दिल्या
तरी कमी पडतील. आणि म्हणून अशा माणसाच्या नावाने या माणसाच्या नावाने जी जयंती असेल, स्मृतिदिन असेल, तो साजरा करताना एक शेतकऱ्यांचा कुठंतरी सन्मान झाला. आणि पंजाबरावांचं नाव जेव्हा आपण घरी घेऊन जातो ते एक आपला ऊर अभिमानाने भरून येतो. आणि आपल्यालाही असं वाटतं आपणही काहीतरी कार्य करावं आणि पंजाबराव देशमुखांपासून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि आपणही करावं. नुसतं पुरस्कार देऊन काही उपयोग नाही, लक्षात घ्या. मला असं वाटतं, कारण भाऊसाहेबांचं इतकं मोठं काम आहे, त्यांचा स्मृतिदिन आहे, तर भाऊसाहेबांचं जेव्हा आपण जेव्हा पुरस्कार देऊ किंवा सन्मान करू, तर आपण काय करायला पाहिजे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे चर्चासत्र घेतले पाहिजे. म्हणजे दिवसभर समजा द्राक्षावरती एखादं चर्चासत्र, वेगवेगळ्या भाजीपाला पिकावरती चर्चासत्र, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक, त्यांना विचार मांडता येतील. ज्यांना कोणाला शेतीमातीच्या कविता म्हणायच्या असेल ते शेतीमातीच्या कविता सुद्धा म्हणेल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असेल, व्यवसाय असतील, त्याच्या संदर्भात ते चर्चासत्र, भरगच्च दिवसभराचा कार्यक्रम होईल. लोक स्नेहभोजन किंवा नाश्त्याच्या निमित्ताने लोक एकत्र येतील, एकमेकाला भेटतील. नाही तर काय होतं, माणसं आपण येतो, पुरस्कार घेतो, त्यांचा ना आपला संवाद होत नाही. आपल्याला बरंच काही सांगायचं असतं, बोलायचं असतं. यामुळे पुढच्या वर्षापासून आमची माती आमची माणसं याच नावाचं साहित्य संमेलन पुढच्या वर्षी भरवलं जाणार आहे. आणि हे सगळं करण्याचं कारण तुम्हाला सांगतो की भाऊसाहेबांचं कार्य इतकं मोठं आहे, ते तर आता घराघरामध्ये पोचलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि ही सगळी जी मंडळी आहेत, ही सगळी काही ही पाहुणे नाही आहेत खरं म्हणजे, आपण ही सगळी आपली फॅमिली मंडळी. नाशिकच्या 3 तरुणांनी डॉक्टर किसान ॲप, डॉक्टर किसान फर्म काढले आणि आज त्यांच्या डॉक्टर किसानच्या दोन्ही फर्मच्या दोघांना आज डॉक्टरेटने इथं सन्मान केला जाणार आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं कारण भाऊसाहेबांची, सगळे वारसदार आहेत, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सगळे वारसदार आहेत. आणि आपला जेव्हा सन्मान होत असताना आपल्याही घरात भाऊसाहेब जन्माला यावे किंवा आपल्याही घरामध्ये भाऊसाहेबांपासून प्रेरणा मिळावी, म्हणून तुम्हाला सांगतो हा जो कार्यक्रम स्मृतिदिनाचा आपण करतो. आणि परत एकदा सगळ्या पाहुण्यांचं, जे आपली काही मंडळी आलेली आहे, सगळ्यांचं मी तुमच्यामध्ये स्वागत करतो. आणि जे काही माझं लांबलेलं प्रास्ताविक आहे मी ते थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय जाधव साहेब. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय गौरवभाऊ बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी नाना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी गौरवभाऊंचं स्वागत या ठिकाणी करायचंय. आणि त्यानंतर या गोदा तीरावरील ज्येष्ठ गायिका उत्तुंग अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आज आपण या ठिकाणी करूया. डॉक्टर किसान बायो रिसर्चचे सर्वेसर्वा म्हणजे डॉक्टर सुनील कोंडाजी दिंडे यांना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवीने आज या ठिकाणी सन्मान. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन ते करतायत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे, उत्पादन खर्च कमी करणे, हवामान, औषधी फवारणी याबद्दल मार्गदर्शन, तळागाळातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविणे, शेतीपूरक जोडधंदे याबाबत मार्गदर्शन करणे, शेती विस्तार, शेती क्षेत्रातील योगदान याबद्दल डॉक्टरेट पदवी देऊन डॉक्टर सुनील दादा दिंडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि दुसरा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाच्या वतीनं आमचे स्नेही डॉक्टर सागर विजय पवार यांचा सन्मान आदरणीय वंदनीय डॉक्टर रमेशदादा ठाकरे, आदरणीय पुरकर साहेब, आदरणीय मंगेश देशमुख साहेब, आदरणीय आमच्या ताई साधना ताई. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणं, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना, शेतकऱ्यांना हवामान, औषधांचा वापर याबद्दल अतिशय अचूक असं मार्गदर्शन डॉक्टर किसानच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना त्यांनी केलंय. असे आमचे सागरदादा पवार डॉक्टर किसान ॲपद्वारे सर्व प्रकारची शेतीबद्दलची माहिती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित असतात. प्रकाशन सोहळा या ठिकाणी आंबा लागवड विशेषांक आणि शेतकरी गौरव विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी होतंय. साधनाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. जय किसान फार्मर्स फोरम आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं मासिक म्हणजे आमची माती आमची माणसं या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपण भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबरावजी देशमुख उर्फ भाऊसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त
महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, जे अतिशय चांगलं काम करतात आणि त्यांचं काम समाजाने आदर्श ठेवावा असं आहे, त्यांच्या कामाची इतर शेतकऱ्यांना माहिती व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सपत्नीक पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं, तर आज या अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, ज्यांची खऱ्या अर्थाने शेती आणि मातीशी नाळ जुडलेली आहे, असे आमचे मार्गदर्शक आणि खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर रमेशजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे दुसरे आपल्या भागातीलच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयरामजी पुरकर साहेब, डॉक्टर ठाकरेंच्या समवेत कृषी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत असलेले नागपूरहून आलेले डॉक्टर राजेंद्र गावंडे साहेब, त्याचप्रमाणे सिन्नरचे ज्येष्ठ उद्योजक शिंदे साहेब, आमचे नेहमी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे पांडुरंग काका चव्हाण, त्याचप्रमाणे लोकविद्यापीठाचा शिवाजी विद्यापीठाचा अतिशय गाढा अभ्यास असणारे आणि त्यांचं आयुष्य शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये गेलं असे शासकीय सेवेमधून शेतकऱ्यांची उन्नती साधणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर मंगेशजी देशमुख साहेब, त्याचप्रमाणे माझे सहकारी आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरखदादा बोडके, त्याचप्रमाणे डॉक्टर किसान सेलचे दिंडे साहेब, सागरदादा पवार, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी सविताताई जाधव आणि आज ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाचा योग आला, आपण सगळ्यांना भेटण्याची या ठिकाणी संधी मिळाली असे माझे स्नेही आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजय जाधव. आज सर्वप्रथम मी आणि महाराष्ट्रातून जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण सगळ्यांना मी मानाचा मुजरा करते आणि आपल्या सगळ्यांचं या नाशिक नगरीमध्ये स्वागत करते. खरं म्हणजे भाऊसाहेबांबद्दल मी विशेष काही सांगायला नको, संजयनी बरीच काही माहिती भाऊसाहेबांबद्दल सांगितलेली आहे, तरी पण एक बहुजन समाजातला माणूस काय काय करू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे भाऊसाहेब आहेत. जो माणूस बॅरिस्टर होऊन इंग्लंडवरून घरी आला आणि तो शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षणाची ज्ञानगंगा ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात आणली आणि खऱ्या अर्थाने जे बहुजनांची मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षित केलं, असे आदरणीय भाऊसाहेब. आणि या भाऊसाहेबांचा समग्र अभ्यास करणारा आपल्यातीलच एक कार्यकर्ता म्हणून मला बऱ्याच वर्षापासून संजय माहिती आहे. संजयने त्यांचा खूप अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांची प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम की जे महाराष्ट्रामध्ये फार तर कोणी करत नाही, परंतु अशा शेतकऱ्यांचा गौरव करणं, असे शेतकरी शोधणं, मला असं वाटतं हे फार मोठं जिकिरीचं काम आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून, कारण संजय आणि मी बरोबर कॉलेजला होतो, तर मी तेव्हापासून त्याचं सगळं काम बघते आहे. तर अतिशय धडाडीने हा माणूस या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून एक चांगलं मासिक चालवतो आणि शेतकऱ्यांना शोधून त्यांची जी काही काम करण्याची गोष्ट आहे ती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी खूप धीराने काम करतोय. म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकदा जोरदार संजय जाधव यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपण जेव्हा भाऊसाहेबांच्या नावाने पुरस्कार घेऊन घरी जाणार आहोत तर आपली ताट मान उंचावल्याशिवाय राहणार नाही, असा हा भाऊसाहेबांचा पुरस्कार आहे. म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करण्यासाठी खूप प्रेरणा मिळणार आहे. आणि आपण सगळे शेतकरी पुढच्या काळामध्ये जे जास्तीत जास्त शेतीच्या माध्यमातून काम करत असताना अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनी करायचा आहे. कारण सरकार कितीही म्हणत असलं की उत्पादन खर्च कमी करा, तरी उत्पादन खर्च कमी कसा करायचा ते मात्र काही ते सांगत नाही. तर त्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. आपण सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय किसान. धन्यवाद आदरणीय साधनाताई. रुचिभाऊ कुंभारकर साहेब नगरसेवक हे उपस्थित झालेले आहेत. मी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे गुरु प्राध्यापक डॉक्टर संजयदादा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कुंभारकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यांना ऐकणार आहोत. जोरदार आदरणीय वंदनीय रमेशदादा ठाकरे साहेब.
आजच्या ह्या कृषी पुरस्काराला तुम्ही सर्व जमल्यामुळे तुमचा सर्वांचा मी सत्कार करतो. खऱ्या अर्थाने या सत्काराला तुम्ही आले त्यात खऱ्या दृष्टीनं आमचाच सत्कार जास्त होतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. पण जाधव साहेबांच्या प्रेमापोटी आणि आमच्या मातीशी जुळलेल्या नाटकामुळे आम्ही या प्रोग्रामला अवश्य येतो. त्यांनी बोलावं किंवा न बोलावं म्हणून. तरी आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा जो मोठा प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला आहे त्या भाऊसाहेबांचा माझा पर्सनल संबंध होता. कारण त्यांचे गाव माझं गाव जवळजवळच आहे आणि भाऊसाहेबांच्या प्रेरणेने मी शिवाजी कॉलेजला ॲडमिशन घेतली. त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांच्या मिसेस माझ्या अतिशय जवळच्या होत्या. त्या खासदार असताना माझ्याकडे यायच्या. त्याच भाऊसाहेबांच्या पत्नी जेव्हा वारल्या नागपूरला सकाळी 6ला तर संध्याकाळी 7पर्यंत कोणाला माहिती नव्हतं. जेव्हा आम्हाला फोन आला आम्ही गेलो. त्यांना पुत्र होते. त्यांचे पुत्र वारले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पहिला हार माझा आणि प्रोफेसर तालींचा पडला होता. म्हणजे भाऊसाहेबांच्या गेल्यानंतर त्यांच्या मिसेसला आम्ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे कदाचित सरकारतर्फे मला ताम्रपत्र अवॉर्ड आणि माझा सत्कार झाला होता. त्याचं मला अभिनंदन वाटतं. आजच्या ह्या दिवशी आमचे मित्र आमची माती आमचे संस्थानचे अध्यक्ष जाधव साहेबांनी इथे मोठ्या प्रमाणे बोलावलं. त्यांचा उल्लेख करून त्यांच्यासोबत बोलके साहेब आमचे परममित्र लोकविद्यापीठाचे सर्वे शेरवा डॉक्टर मंगेश देशमुख आणि जाधवताई ज्या इतकोच्या मोठ्या ऑफिसर आहेत. त्यांचं कार्य खरोखर चांगलं आहे. त्यांना मला वाटतं त्यांनी केमिस्ट्रीमध्ये डिग्री आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने योगदान इतकोलं आहे. आमचे अतिशय जवळचे मित्र ज्यांच्यासोबत मी डॉक्टरेट डिग्री काही वर्ष प्रयत्न केला पंतनगरला. नंतर मी अमेरिकेला गेलो. ते तिथेच राहिले. पण आमचे जयपूर पुलकर साहेब आमचा 50-60 वर्षापूर्वी फार चांगला 2-3 वर्ष वेळ त्यांच्यासोबत गेला. अतिशय आमच्या जवळचे मित्र आहेत. नॉर्मल बोरलॉगसोबत त्यांनी भरपूर वीटवर वगैरे काम केलेलं आहे. डॉक्टर बोरलॉग साहेबांचा माझा एक जवळचा परिचय होता. मी मेक्सिकोला 1972 साली त्यांना भेटलो होतो. त्यानंतर बरेचदा त्यांना भेटायला योग आला. आमचे मित्र राजू गवंदे ते ऑर्गॅनिकवर काम करतात. त्यांचे आज्ञासारखं नेचर आहे आणि त्यांच्या त्या शिंदे बंधू ज्यांनी आम्हाला इथे आणलं. त्यांच्या मुलांचं अलोरावरचं काम पाहण्यासारखं आहे. आणि 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 वृद्ध श्री चव्हाण साहेब या सर्वांचे स्टेजवर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आणि काहीपेक्षा महत्त्वाचे तुम्ही सर्व जे या प्रोग्रामला आलेला आहे. हा तुमचा जरी सत्कार असला तरी खऱ्या अर्थानं हा भाऊसाहेबांच्या माध्यमातून तुमचा सत्कार आहे. त्याचा मला अतिशय अभिमान आहे. आणि मी 15 मिनिटामध्ये तुम्हाला आजची कृषीची कंडिशन सांगणार आहे. मी माझं भाषण थोडं डिवाईड केलेलं आहे. इथं वन पार्ट आहे डिसलाईक इंडियन ॲग्रिकल्चर फार्मिंग कंडिशन. फार्मिंग आजची शेती झाली आमदानी 98 आणि खर्चा रुपया आणि सरकार आहे रघुपती राघव राजाराम पुरा वेतन आधार काम. अशामध्ये तुम्ही शेती करत आहे. त्यातून तुम्ही कृषीरत्न पुरस्कार मिळवत आहेत. हे खरोखर कमालीचं आहे. आणि म्हणून मी काही वर्षापूर्वी कविता केली 50-60 वर्षी. नदी काठी असे ते सुंदर घरं दुरून त्याचे दिसतात 2च दारं. घरी बांधले असे गाई बैल 12 नोकर चाकर घालते त्यांना चारा. सकाळी चाले 4 बैल नांगर शेतकरी कर घाई जमीन पेरण्या तयार. पण आता पाऊस आला तो पेरणी करतो जमीन पिकवतो आणि उत्पन्न येते पण भाव मिळत नाही. म्हणून त्याच्या आधारे तो SMP एमएसपी न मिळाल्यामुळे तो आत्महत्या करतो. आत्महत्यांची संख्या आता भारतामध्ये जयराम पुरकर साहेब लाखोवर गेलेले आहे. डॉक्टर स्वामीनाथनसोबत मी विदर्भामध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. त्यांच्या सहकार्याने आम्ही शेकडोच्या बायांनी आत्महत्या नवऱ्याने त्यांना मदत केलेली आहे. ही आजची कृषीची कंडिशन आहे. आणि सरकार मात्र अजूनही 3 बिल आणतं. ते 707 शेतकरी मरेपर्यंत मरू देतं रस्त्यावर. अशा तऱ्हेचं आपलं आजचं सत्कार नाही. सत्कारवर आपण हे करत नाही. परंतु सरकार फक्त अडाणी अंबानीला मागे लागलेलं आहे. शेतकऱ्याच्या मागेला ही वस्तुस्थिती आहे. आणि किती चांगले पंतप्रधान असले ते त्यांनासुद्धा सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलं की हा इको फ्रेंडली ॲग्रिकल्चरची आज गरज आहे.
इको फ्रेंडली ॲग्रिकल्चर करता ग्रीन रिव्हॉल्यूशनची गरज आहे. डॉक्टर स्वामीनाथनच्या माध्यमातून आपण ग्रीन रिव्हॉल्यूशन मिळवलं. त्यामुळे आपण शेती, पण तुम्ही काय म्हणतो, शेकडो करोडो वर्षापूर्वी नव्हती ते वर्धा आरवी, आणि हळूहळू झाली निर्माणी धरती, नंतर झाल्या वनस्पती आणि जातीपाती, असंख्य जंतू झाले निर्माण, येते पृथ्वी पसरले सर्व ते इथे तेथे. असंख्य जीवजंतूंचे जीवन असे एकमेकावर अवलंबून, म्हणून नकागृह निर्माण येते विचित्र शक्ती, वापरता ही शक्ती होईल नसते ही सुंदर धरती. म्हणून या धरतीचं प्रोटेक्शन करणं हे तुमच्या हातात आहे. आमचे राजू गावंडे थोडंफार प्रयत्न करतात, त्यांच्या भाषणाचा किती फायदा होतो ते परमेश्वराला माहीत आणि त्यांना माहीत. पण खऱ्या अर्थाने शेतीचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवला तरच ही शेती सस्टेनेबल राहू शकते. आणि सस्टेनेबल शेती करता तुम्ही जे काम करता, तुम्हाला हे अवॉर्ड आमच्या जाधव साहेब आवडून देतात, तुमचं शिरीषण करतात, हे खरोखर शेतीचं प्रोटेक्शन आहे, निसर्गाचं प्रोटेक्शन आहे. म्हणून मी ही कविता केली होती. आणि मला वाटते की आपण ऑर्गॅनिक पद्धतीचा मी मागच्या वर्षी गुजरातचे गव्हर्नर त्यांचं भाषण ऐकलं नॅचरल फार्मिंगवर. आमचे एक मित्र आहेत पद्मश्री मिळाल, त्यांना पाळेकर किती आवड पाहिजे. पण मी ज्याला कोणाला नैसर्गिक शेतीने पाळेकरच्या पद्धतीने किंवा देवव्रतच्या पद्धतीने फायदा ते करा. पण मला वाटते ह्या सगळ्या ऑर्गॅनिकच्या पद्धती आहेत, ह्या सर्वांना सर्व जमिनीवर फायद्याच्या नाही आहेत, परंतु जिथे जिथे फायद्याच्या होतील इकॉनॉमी त्यांनी ते करावं या मताचा. मी जरी सायंटिस्ट असलो, GM टेक्नॉलॉजी निर्माण करण्याच्या ग्रुपमध्ये जरी असलो तरी जेनेटिक टेक्नॉलॉजीला माझा वैयक्तिक विरोध आहे. तर तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह असतील तर विनाकारण ज्या बायोडायव्हर्सिटी डायव्हर्स करणारी शक्ती निर्माण करायची काही गरज नाही, या मताला मी डॉक्टर स्वामीनाथनसोबत समर्थन देतो. परंतु अल्टरनेटिव्ह नसेल तर तीही टेक्नॉलॉजी वापरली काही ठिकाणी ते काही हरकत नाही, या मताचा मी आहे. त्यातल्या या ठिकाणी जाधव साहेबांनी काही वर्षापूर्वी GM टेक्नॉलॉजी विरोधात कॉन्फरन्स घेतली होती. त्या कॉन्फरन्सला मी आलो होतो आणि तिथेसुद्धा माझे विचार मी व्यक्त केले. पण तरीसुद्धा आपण टेक्नॉलॉजीचा विरोध करू नये, पण ज्या ज्या टेक्नॉलॉजी डेंजर आहेत त्या मात्र आपण करू नये या मताचा मी आहे. म्हणून करंट पॉलिटिकल मूड इंडियामध्ये कसं आहे मी सांगितलं काय नमस्कारा चमत्कार असा असो की नसो व्यवहार, समाज कल्याण करणार मिळवा सुवरणार, कधी इथे तर कधी तिथे त्या भाषणे सुसाट, वाऱ्या समान गती ठेवा नाकडे कोणा बोंबाट, फार चर्चे मिनिस्टरांचे ठेवा प्राईम मिनिस्टर कॉन्टॅक्ट, डुबा राज्य आणि व्हा मुख्यमंत्री इंटॅक्ट. एज्युकेशनची गरज नाही चालवा राज्य इथले, विचार सर्वांना होते कोणी शिकले, सांगा समाज कल्याणाची ओढ आम्हाला, भरू द्या खिसे मग धोका नाही तुम्हाला. हे चंदा घेऊन धंदा देणारे सरकार हे कितीक लोकांच्या कामी येईल माहीत नाही, परंतु आपल्याला सुद्धा सरकार कोण आहे, कोण मुख्यमंत्री पाहिजे, कोण प्राईम मिनिस्टर हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सतत विवेक करून या मतदान करावं. आपल्या हिताचं, सरकारच्या हिताचं, देशाच्या हिताचं काम करणाऱ्या लोकांना या इलेक्शनला तुम्ही निवडून द्यावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. हे सुद्धा शेती संबंधित आहे. तुम्ही सुद्धा शेतीची प्रेम करा, ऑर्गॅनिक मॅटर वाढवा, शेतीचा सगळ्या पद्धती वेगळा, पाळेकर वापरा, नैसर्गिक वापरा, ऑर्गॅनिक वापरा, इनऑर्गॅनिक वापरा. इफकोलासुद्धा धंदा करायचा आहे, त्यांचंसुद्धा फर्टिलायझर वापरा, नॅनो फर्टिलायझर वगैरे सुद्धा किंमत आहे. आज कमी व्हॉल्यूममध्ये आपण भरपूर उत्पन्न काढू शकतो, पण जोपर्यंत शेती खराब होत नाही तोपर्यंत इनऑर्गॅनिक वापरायला काय हरकत नाही, या मताचं मी आहे. म्हणून तुम्ही सुद्धा अशा पण शेती करावी या मताचा मी समर्थन देतो. आणि शेवटी सांगायचं म्हणजे या सर्वात महत्त्वाचं काय आहे तर म्हटलं आपण कसं म्हणून मला असं वाटते ते सगळं जरी महत्त्वाचं असलं तरी मी असं सांगितलं झाले किती दिवस नाही झाली आपली भेटत, म्हणूनच आलो आहे ते मी भेटण्यात येतं. गतवर्षी झाली होती गाठी एका लग्न सोहळ्यात, वर्ष गेलं निघून पहा नाही आलं जातं, तरीसुद्धा मुलं मोठे झाले नाही राहिले कशाची आवड होती, आवडीची तीही केली देवाजवळ. लहानाचे मोठे झाले त्यांना पडला विसर, सगळे शहरेसुद्धा पहा कसे झाले दूर. लहानपणी म्हणून म्हणतं आता तुम्ही सुद्धा आता म्हातारपणी देऊ नका मला आता त्रास, हळूहळू तुम्हाही म्हातारपण एक दिवस. म्हणून आपणच आपल्या आईवडिलाची देशाची सगळं सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. भाऊसाहेबांच्या या पुण्यतिथी निमित्तानं मग जा झटकारे, भाऊसाहेबांच्या चांगल्या कार्यापती जाऊन लटकारे, त्यांच्या कार्याचातून घुटकारे, मगच होईल तुमचे सुटकारे. ज्याचा विश्वास तारा सगळं सुरवरा मान्य थोरा, नमन भाऊसाहेबांच्या त्या प्रचंड कार्याला. आमचे गुरुवर्य डॉक्टर स्वामीनाथन
यांना मरणाआधी मी चेन्नईला गेलो. त्यांनी मला 5 मिनिटाचा वेळ दिला होता आणि हातात हात पकडून जेव्हा हात पकडला तेव्हा ते 3 तास समाजाचे बोलत राहिले. वेगळ्या वेगळी सांगत होते तेव्हा ते येस या विदर्भाने भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ते तुम्ही त्यांचं कार्यकर्ता फार बोलता येत होतं तरी ते मात्र त्यांनी मरता सुद्धा भाऊसाहेबांचं नाव संजयजी ते घेत होते. त्या परम गुरुवर्यांना आम्ही नमस्कार करतो. आमचे जवळचे भाऊसाहेब पंजाबजी त्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करून तुम्हा सर्वांचा सत्कारचं स्वागत करून मी माझं भाषण संपवतो. विदर्भाचे सुपुत्र वंदनीय आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्रज्ञ आदरणीय ठाकरे साहेब, यानंतर उत्सुकता आहे ती म्हणजे पुरस्कार वितरणाची. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्कार या ठिकाणी दिले जातील. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो. तो म्हणजे शेतकरी राजा. आणि आज भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं पुरस्कार तुम्हाला देण्यात येतोय. ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब. खरं तर यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक आणि आमची माती आमची माणसं आणि जय किसान फार्मर्स फोरमचे सर्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर संजयजी जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची बरसात आपण करूया. धन्यवाद माय बाबरसी कहो. आणि यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. सुरुवातीला पहिला पुरस्कार म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील शेतकरी राधाकिसन सावडीराम काकड. 500 प्रकारची फळझाडे त्यांनी लावलेली आहेत. त्यामध्ये सीताफळ, आंबा, चिंच, बोर, फणस, रामफळ, नारळ, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिक्कू आणि गावात पहिल्यांदा कोथिंबीरचं पीक घेणारा हा शेतकरी राजा 90व्या वर्षी सुद्धा काळ्या मातीमध्ये घाम काढतोय. जोरदार टाळ्यांची दात या शेतकरी राजाला आपण देऊया, त्यांना नमन करूया. हा पुरस्कार तुम्हा सर्वांच्या साक्षीनं त्यांना प्रदान करण्यात येतोय. त्यानंतर वीरेंद्र आबाजी जाधव, नाशिक जिल्ह्यातले निफाड तालुक्यातील हे शेतकरी वीरेंद्र जाधव हे कुंभार येथील प्रगतीशील शेतकरी आहेत. 8 एकर त्यांच्याकडे शेती आहे. द्राक्ष बाग, कारलं, गहू अशी पिकं ते घेत असतात. विशेष म्हणजे लिक्विड न देता कारल्याची अत्यंत बहारदार शेती करणारा हा शेतकरी राजा. सर्व प्रकारचा भाजीपाला जोडधंदा म्हणून त्यांनी आदित्य हायटेकच्या नावाने नर्सरी असा हा शेतकरी राजा. अतिशय दर्जेदार रोपं तयार करणारा हा शेतकरी राजा वीरेंद्र आबाजी जाधव यांचा सन्मान समस्त पाहुण्यांच्या शुभ हस्ते मग कुरकर साहेब असतील, आदरणीय ठाकरे साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय जाधव साहेब, आदरणीय आमच्या ताई साधारण ताई नगरसेवक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्तरित्या वीरेंद्रजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्यानंतर विलास मोतीराम भालेराव दिंडोरी. विलास भालेराव हे तिसगावतील प्रगतीशील शेतकरी आहे. 12.5 एकर क्षेत्र त्यांचं द्राक्ष लागवडीचं आहे. थॉम्सन फ्लेम गणेश या जातीची लागवड त्यांनी केली हो. तसेच शेताच्या बांधावर आंबा, अंजीर, आवळा, ड्रॅगन फ्रूट, मोसंबी, लिंबू, संत्री अशी पिकं ते घेत असतात. असा हा शेतकरी राजा म्हणजे विलास भालेराव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर तयार व्हायचंय विजय खैरे, मुका पोस्ट पालखेड. हा
विजय खैरे 2 एकरमध्ये भाजीपाला नर्सरी त्यांची आहे. सुरुवातीच्या काळात त्यांचे आई वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अनेक शिबिर चर्चासत्र यांना उपस्थित ते राहतात आणि विविध प्रकारचं ज्ञान ते घेत असतात आणि त्या ज्ञानाच्या जोरावर विविध प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत असतात. असे विजय खैरे साई हायटेक नर्सरीचे संचालक यांचा सन्मान पाहुण्यांच्या शुभस्ते या ठिकाणी होतोय. आणि ज्या वेळेस शेतकरी राजाचा सन्मान होतोय त्यावेळेस टाळ्यांची दाद मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. धन्यवाद माझा शेतकरी राजा विजय खैरे. त्यानंतर तयार आहे योगेश माळोदे, राजाराम पिंपळे, गणेश थोरात. योगेशजी माळोदे मुक्काम पोस्ट आहेरगाव तालुका निफाड येथील हे शेतकरी राजा. हे बागायतदार शेतकरी आहे. 16 एकर त्यांच्याकडे शेती आहे. 11 एकर मध्ये द्राक्ष बाग त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलवलेली आहे. एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष त्यांच्याकडे असतात. त्यांच्याकडे शरद, सिंडलेस, क्लोन, अनुष्का, सुपर, सोनाका, थॉम्सन अशा विविध प्रकारच्या द्राक्षांची जातीची लागवड त्यांनी केलेली आहे. याशिवाय कांदा, टोमॅटो सारखं उत्पादन सुद्धा ते घेतात. असे योगेश भाऊ माळोदे त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. जैविक सेंद्रिय खते वापरण्याचा सल्ला ते शेतकरी राजांना देत असतात. भविष्यात कोल्ड स्टोरेज बांधण्याची इच्छा सुद्धा आमचे योगेश भाऊ माळोदे यांनी व्यक्त केलेली आहे. प्रत्येक त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि विदर्भातून आलेले पांगरखेडचे शेतकरी राजाराम एकनाथ पिंगडे. राजाराम दादा आलेत ना? हात वरती करा. हॅलो. हा आलेत. तर गणेश हे पांगरखेडचे शेतकरी आहेत. शेतीमध्ये सातत्यानं नवनिवन प्रयोग त्यांनी केले आहेत. असे विदर्भातले हे शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातले हे शेतकरी आहेत. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हा शेतकरी राजा म्हणजे हे राजाराम बुवा हे घेत असतात. इतर शेतकरी बांधवांना शेतीविषयक अतिशय चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात. असे राजाराम भाऊ त्यांचे सुविद्य पत्नी सौ गीता वहिनी या सुद्धा सोयगाव पांगरखेडच्या सरपंच आहेत. क्या बात है. जोरदार टाळ्या व्हायला हव्या. यानंतर गणेश बाबुराव थोरात मराठवाड्यातले शेतकरी, जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत. गणेश दादा थोरात मुक्काम पोस्ट माडी पिंपळगावचे. वृंदावन नावाची फळ झाडांची रोपवाटिका त्यांची आहे. तर स्वतः विशेषतः मोसंबीचे न्यू शेलार हे उत्कृष्ट रोप तयार करतात. जालन्यात मोसंबी लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी त्याचा सिंहाचा वाटा आहे. गणेश भाऊ थोरात आलेत का? हा. तर त्याचा सन्मान या ठिकाणी झाला आहे. त्यानंतर दीपक पवार. पुढे दीपक पवार. हा नाशिक जिल्ह्यातले आमच्या देवळा तालुक्यातले हे भौरचे शेतकरी दीपक पवार यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून उषा फर्टिलायझर केंद्र सुरू केलेलं आहे. देवळा ॲग्रो डीलर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. असा हा शेतकरी राजा. 1995 साली रसायनशास्त्राची पदवी या शेतकरी राजाने घेतली. विविध औषधी खत बियाण्यांचं दुकान सुरू करून शेतकऱ्यांना अतिशय माफक दरामध्ये दीपक पवार हे औषधे पुरवतात. असे शेतकरी राजा. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा. रात्रभर झोप लागणार नाही. विचार करा शेतकरी राजाचं काय होत असेल. आणि यानंतर पुढील शेतकरी आहेत दीपक पांडुरंग शेवाळे. तालुका कळवण येथील मोगधनगी येथील हे शेतकरी दिनकर शेवाळे. वडिलोपार्जित 12 एकर त्यांची शेती क्षेत्र आहे. वडिलांचं मार्गदर्शन सातत्यानं त्यांना लाभत असतं. भरघोस उत्पादन. एक सूचना आहे MH 42 V9016 स्विफ्ट लवकरात लवकर बाजूला करा. रस्त्यामध्ये अडचणीचं ठरते ही कार MH 41 9016. धन्यवाद. तर शेवट दादांबद्दल मी बोलत होतो. जैविक आणि सेंद्रिय पद्धतीच्या शेतीला प्राधान्य ते देतात.
ज्ञानेश्वर गोकुळ पाटील कळवण आलेत का? कुठे? हा हा हा, ज्ञानेश्वर दादा यांनी स्टेज जवळ यायचंय. ज्ञानेश्वर पाटील हे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. इंग्रजी बोलण्याची 100% हमी घेणारा त्यांचा इंग्रजी स्पीकिंग कोर्स सुद्धा आहे. क्या बात है. एकीकडे शेतकरी राजा आहे आणि एकीकडे इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस ज्ञानेश्वर भाऊ घेतात. नावातच ज्ञानेश्वर आहे. असा हा शेतकरी राजा गोर गरीब विद्यार्थ्यांना त्या फी मध्ये सवलत देतात. इंग्रजीची भीती मनातून काढून टाकतात. असे ज्ञानेश्वर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर महेश गायकवाड आणि उज्ज्वला भांबरे यांनी तयार राहायचंय. ज्ञानेश्वर पाटील यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळीची दाद आपण त्यांना देऊया. महेश केशव गायकवाड, मुक्काम पोस्ट कोठुला, पोस्ट काठीपाडा, तालुका सुरगाणा. महेश गायकवाड यांना परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखलं जातं. शेती फायदेशीर करायची असेल तर शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून केला पाहिजे असे ते सांगतात. आदिवासी भागामध्ये रेशीम शेती महेश दादा गायकवाड यांनी फुलवलेली आहे. रेशीम शेतीची लागवडीपासून तर अनुदान आणि मार्केटिंग पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे महेश गायकवाड यांचा सन्मान आता या ठिकाणी होतोय. कुठे महेशजी गायकवाड? हा, आणि त्यानंतर उज्ज्वला भांबरे, मुक्काम पोस्ट पिंगळवाडे, तालुका सटाणा शेतात या. आमना उज्ज्वला ताई तर ग्रामपंचायतमा सदस्य शेतस. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमामध्ये सातत्याने सक्रिय असतात. बचत गट असेल, महिलांना सहकार्य असेल, किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन असेल, गावामध्ये आरोग्य साफसफाई असेल, ते सातत्याने विविध अभियान राबवतात. त्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. कोणीही जाणार नाही. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे. शांताराम सपकाळे, शेतकरी राजा. कुठे शांताराम दादा? आमना खानदेश ना शेतकरी शेआऊ. आमना चोपडा तालुकाच ना. चोपडा मा येल से त्याडे गोदातिरी. आमना शांताराम दादा ना आता 70वीर आहे ना. शांताराम सपकाळे 1997 सालापासून पेस्टिसाइडचं मार्केटिंग करताय. धानुका कंपनी काम करीत असताना जीवनाची खरी सुरुवात झाल्याचं ते सांगतात. डाळिंब रत्न डॉक्टर बाबासाहेब गोरे यांच्या समोर त्यांनी काम केलंय. त्यानंतर द्राक्ष रत्न अमित पडवळ यांच्यासोबत त्यांनी काम केलंय. त्यानंतर मल्टीमॉल या कंपनीत त्यांनी काम केलं आणि स्वतःचा बिझनेस करायचा त्यांनी ठरवला आणि स्वतःची वैशांत ॲग्रो केम कंपनी त्यांनी सुरू केली आहे. उच्च दर्जाचे प्रॉडक्ट्स ते तयार करतात. असे आमचे शांताराम भाऊ यांना सन्मान आणि होईल आहे ना. आणि त्यानंतर पुढील शेतकरी सीताराम दशरथ चव्हाण, बाळासाहेब दशरथ चव्हाण रेडगावचे शेतकरी आहेत. आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय सीताराम दादा हे दोघी सख्य भाऊ रेडगाव येथील प्रगतिशील आणि बागायतदार शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 50 एकर शेती क्षेत्र आहे. त्यापैकी 30 एकरवर त्यांनी द्राक्षबाग फुलवलेली आहे. आणि विशेष म्हणजे 90% द्राक्ष हे निर्यातक्षम द्राक्ष आहेत. सुधाकर आणि थॉम्सन जातींची लागवड त्यांनी केली आहे. कांदा आणि टोमॅटो पिकं सुद्धा ते घेतात. एकीकडे या दोघा भावांकडे फक्त 3 बिघे शेती होती. मजुरी करून 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 कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत असत. त्यानंतर बाळासाहेबांनी गावात किराणा दुकान टाकलं. सीतारामदादा चव्हाण यांनी फुटाणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. एकीकडे किराणा दुकान, एकीकडे फुटाणे, आणि त्यांनी 50 एकर शेती क्षेत्र वाढवलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची वर्षात आपण करूया. यानंतर संजय पडेर, आंबूपाडा मुक्काम पेठ से सुरगाणा शेतकरी आहे. संजय पडेर यांचे फळबाग लागवडीला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्राधान्य दिलंय. शेतात केशर आंब्याची 4x12ची लागवड त्यांनी केली आहे. सध्या आंब्याचं चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. नांगरणी, गवत काढणं, तसं शेणखताचा डोस देण्याचं काम ते करतात.
पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या संजय दादा पडेर यांनी दिलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर बाळासाहेब मते, ओंकार नगर, एसटी डेपो शेजारी, पेठ रोड, मखमलाबाद, नाशिक. कुठे बाळासाहेब मते कुठे? हा, तर बाळासाहेब मते यांचे शेती आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे असे बाळासाहेब. त्याचप्रमाणे सेंद्रिय आणि कीटकनाशकांची ते फवारणी करतात. शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर करतात असे बाळासाहेब मते यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो असं अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. पण ज्या वेळेस लॉकडाऊन आलं होतं, लॉकडाऊन मुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. असा आमचा हा शेतकरी राजा. आणि यानंतर पुढील शेतकरी संतोष केदारे. नाव ऐकल्यासारखं वाटतंय. त्यांचं शेतातलं मी पेरू खाल्लाय. संतोष केदारे, तिसगाव, पोस्ट गणूर, तालुका चांदवड. त्यांच्या शेतीमध्ये जाण्याचा योग मला आला होता. असे संतोष केदारे सदाबहार पेरूची 80,000 झाडांची लागवड त्यांनी केली आहे. पेरू विक्रीपर्यंत मार्गदर्शन ते करतात. पांढरी जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, ऍपल बोर, काजू लागवड, सुपर केशर आंबा, चिंच अशा विविध प्रकारच्या फळबागाबद्दल तो मार्गदर्शन करतात. सदाबहार, पेरू, एवाकडू अशा फळांबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात. संतोषजी केदारे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संतोषजी केदारे. आणि त्यानंतर सुदर्शन रावणकोळे, मुक्काम पोस्ट बेडकोणी, तालुका कमलनगर, जिल्हा बिदर. बापरे, कर्नाटक राज्यातून आलेले शेतकरी आहे. क्या बात आहे. सुदर्शन दादांसाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण या ठिकाणी देऊया. सुदर्शन रावणकोळे यांना समाजकार्याची आवड आहे. अनेक गरीब ज्येष्ठ नागरिक यांना आधार कार्ड काढून देणे, निराधार महिलांना सहकार्य करणे, संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देणे, गोरगरिबांसाठी अन्नदानाचे काम त्यांनी सातत्याने केलंय. आणि अनाथ आश्रमातील मुलांना सातत्यानं सहकार्य हे करत असतात असे सुदर्शनजी रावणकोळे, कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील हे शेतकरी. त्यानंतर मिलिंद जुन्नरे यांनी तयार व्हायचंय. मिलिंद जुन्नरे, शेतकरी राजा. कधी कपडे घालून नोकरीला गेलं तरी नोकर म्हणून कामच करावं लागतं. पण स्वतःच्या कामात फाटकं कपडे जरी घातलं ना तरी मालक तो मालकच असतो. तो म्हणजे आमचा हा शेतकरी राजा. तर मिलिंद जुन्नरे यांना सामाजिक कार्याची आवड आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते सातत्यानं अग्रेसर असतात. आणि 10 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलंय. आश्रमशाळांमधून सावरकरांचे कार्य याबद्दलची ते माहिती देत असतात. श्री गजानन बिगर शेती पतसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून ते आहेत मिलिंददादा जुन्नरे. त्यानंतर बाबुराव विष्णू पाटील, मुक्काम दह्याने, पोस्ट निवाणे. अतिशय गरिबीची परिस्थिती या शेतकरी राजाची होती. आई वडिलांनी खूप कष्ट केलं त्यांना आणि त्यांच्या दोघी बहिणींना त्यांनी वाढवलं. शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि फारसं लक्ष त्यांचं ते देत नव्हते. विहिरीचं काम करून विहिरीला पाणी लागलं तेव्हा कांदा, भुईमूग, टोमॅटो, मिरची आणि भाजीपाल्याचं पिकं काढण्यास सुरुवात केली. असे बाबुराव पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यानंतर पुढील शेतकरी आहेत इंजिनियर प्रवीण फकीरा पाटील. आणि त्यानंतर तयार आहेत महेंद्र गवडी. गंगापूरचे हे शेतकरी आहे. आई बंगला, सुलावाईन रोड. प्रवीण पाटील सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड, त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. वाढदिवसाला मुलांना गणवेश वाटप करणं, शालेय साहित्याचं वाटप करणं, वृक्षारोपण करणं, 2 मुलींना दत्तक त्यांनी घेतलेलं आहे असे प्रवीणजी पाटील. कोरोना काळामध्ये 400 कुटुंबांना त्यांनी किराण्याचं वाटप केलंय. जोरदार टाळ्यांची दाद आपण प्रवीणजी पाटील यांना देऊया. आणि सटाणा तालुक्यातील अंतापूर येथील महेंद्र गवडी कुठे? हा, तर यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विविध कार्यक्रम उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होतात. LED, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, मायक्रो ओव्हन, DTS सारख्या वस्तू आणि सर्व्हिस त्याच्याकडे ते उपलब्ध करून देत असतात.
सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं त्यांचं योगदान आहे. तुकाराम पुंडलिक माडी, मुक्काम पोस्ट पातोंडे, चाळीसगाव. आमना जळगाव जिल्हा ना शेतात या शेतकरी पातोंडा ना शेतात. तुकाराम बुवा कुठे आहे तुम्ही? तुकाराम माडी कुठे? हा, पातोंड्याचे शेतकरी आहे, जळगाव जिल्ह्याचे खांद्याचे शेतकरी आहेत. हे BSc ॲग्रो आणि BEd झालेले आहेत. हा माडी आलेत ना. हा हा, तर बेकरी, ब्रेड, बिस्किट मेकिंग, पॉट कल्चर, नर्सरी, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, सीड प्रोडक्शन सारख्या विषयामध्ये त्याचं सहकार्य आहे. विशेष म्हणजे सर्व मुलं उच्च शिक्षित आहेत आणि मुलगा तुषार माळी हे आदिवासी विभागामध्ये अप्पर आयुक्त आहेत आणि त्यांची कन्या सुद्धा मंत्रालयामध्ये उच्च पदावर आहे. क्या बात है, तालिया. त्यानंतर जयश्री जगदाळे. एक मिनिट थांबा. एक फोटो घ्यायचा. जयश्री जगदाळे MA DEd पर्यंत त्यांचे शिक्षण झालंय. सुरगाणा तालुक्यातील वांजुळपाडा, चांदवड तालुक्यातील वडाडी भुई आणि डोंगरगाव तसेच कडवण तालुक्यातील निवाणे येथे त्यांनी सेवा केली आहे. विविध स्पर्धांचे आयोजन, पालकांच्या बैठका, विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं विविध उपक्रम, लोकसहभागातून विविध उपक्रम राबवण्यामध्ये जयश्री जगदाळे ताईंचा हातखंड आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतर पुढील शेतकरी आहेत रोहिदास हिराजी चौधरी. रोहिदास हिराजी चौधरी कुठे आहेत? हा हा, तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत आहेत. शेतीमध्ये 1000 केशर आंब्याची लागवड. क्या बात आहे. केशर आंबा बघायला जाऊया, कारण आता आंब्याचं सीझन सुरू होतोय. आम्ही येणार आहोत बरं का रोहिदासजी. तर आणि त्याचप्रमाणे गोल्डन सीताफळ आणि तैवान पेरूच्या प्रत्येकी 300 फळझाडांची लागवड त्यांनी केली आहे. शेतकरी बांधवांनी फळझाडांची लागवड केली पाहिजे असं ते सातत्यानं सांगतात. सामाजिक कार्यामध्ये एक सामाजिक आत्मभान सुद्धा रोहिदासजी चौधरी यांनी जपलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. माझा हा शेतकरी राजा स्वतःच्या रक्ताचं पाणी करून संपूर्ण जगाच्या भुकेसाठी राबणाऱ्या जगाच्या या पोशिंदाला आम्ही शतशः नमन करतो. आणि पुढील शेतकरी श्री सुरेश नाठे, मुक्काम पोस्ट तिरडे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. हा इकडे समोर. हा, सुरेश नाठे. सुरेश नाठे आदिवासी भागात पाड्यांवर फिरून आदिवासींच्या अडीअडचणी सोडवित असतात. आदिवासी भागामध्ये सामाजिक कार्य केल्यामुळे त्यांना परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने ओळखलं जातं. आदिवासींसाठी, आदिवासीच्या उत्थानासाठी समोर सेंद्रिय शेती पद्धतीने गहू उत्पादनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. सोना, मोती आणि बन्सी यासारख्या गव्हाचं वाण शेतामध्ये पेरून दर्जेदार गव्हाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. सेंद्रिय उत्पादनामुळे बाजारामध्ये गव्हाच्या तुलनेत 4 पटीने जास्त भाव मिळतो. असा हा प्रयोगशील शेतकरी म्हणजे सतीश उबाळे याची विशेष ओळख या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. सतीशची कुठेच आपण हा, तर या ठिकाणी सन्मान होतोय. मी पुन्हा तुम्हा सर्वांना विनंती करतो की ज्या वेळेस या शेतकरी राजाचा सन्मान होतोय त्यावेळेस काड्यांची दाद आपण या ठिकाणी देऊया. आभाळाची छाया न धरती मातेची माया, आभाळाची छाया न धरती मातेची माया, दमणे हाकता हाकता होती देहाचा कोळसा, अथृंचा हा पाऊस, अथृंचा हा पाऊस अंगणी माझ्या पडतो, तरी बी माझ्या पिकाचं सोनं तुझ्या पदरी पाडतो. इची जण गेलं सारं सपानं लेकराचं, इची जण गेलं सारं सपानं लेकराचं, डोळ्यात तरी बी असं देवाची आहे किरबाची. असा हा आमचा शेतकरी राजा. पुढील शेतकरी मनोहर चिंतामण पाटील, पारोड शेती तंत्रज्ञान असं मार्गदर्शन हे करत असतात. कृषी सेवा केंद्रातील 480 विक्रेता दुकानदारांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमध्ये सुद्धा ते कार्यरत आहे. गणपत भुसारे, मुक्काम पोस्ट करंजाडी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. प्रगतीशील शेतकरी आहेत. शेतीबरोबर अनेक प्रकारचं कार्य ते करत असतात. असं मल्टी शेतकरी
म्हणजे गणपत भाऊ नावातच गणपत आहे आणि गावोगावी जाऊन शाळेतील शिक्षक आणि मुलांना योगासन क्या बात आहे योगासनं शिकवून निरोगी जीवन कसं जगता येईल असं ते सातत्याने सांगतात आणि विशेष म्हणजे समाज प्रबोधन ते करतात. एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. क्या बात है. धून जाऊ द्या जोरदार टाळ्यांची दाद. हा आणि यानंतर बळीराजाच्या जगण्याला जेव्हा मोल येईल तेव्हाच आपला हा भारत समृद्ध होईल. आमचे नाना आमचे मित्र आमचे लहान बंधू यांना राज्य शासनाचा शेतीमित्र पुरस्कार जाहीर झालाय. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होईल. खरं सांगू का ज्या दिवशी भाकरी पिझ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल ना हॅलो ज्या दिवशी भाकरी पिझ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल ना त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळणार आहे. लक्षात घ्या. तर नाना पाटील यांचा सन्मान राज्य शासनाचा शेतीमित्र पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तुषारदादा वाघोळे साहेब यांचा सत्कार सर्व ज्येष्ठ सत्कार मूर्तींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक मिनिट मागे इकडे मागे. तुषारदादांचा उत्कृष्ट सूत्रसंचालनपोटी या ठिकाणी सत्कार करण्यात आले. ते जळगावहून इथं आलेले आहेत. तरी त्यांच्या या सत्काराची आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सर्व पुरस्कार विजेत्यांना विनंती करतो. इकडे समोर मोबाईलने घ्या काढून आता. समोर बघा. हो थांबा थांबा बसा. थांबा थांबा हलू नका 1 इंच पण. मोबाईलने घ्या.